खोपोली सेंटरमधून वंदना जाधव ताई आपल्यासोबत आहेत. ताईला कमरेत गॅप होता, पाठीत गॅप होता, पण आज आपल्या थेरपी घेतल्यानंतर तिच्याकडे एक सुंदरसा अनुभव आहे. तर आपण तिच्याशी बोलूया.
एंजल बोलल्या मला का पाय वर करून म्हणजे असं जवळ घेऊन कमरेला आणि पाठीला घ्या, मग तसं करायची तेव्हा मला जरा बरं वाटायचं. हो. आता तुला कसं वाटतं 2 महिन्याच्या पिरियड्स नंतर आता तुला कसं वाटतंय? तू आता झोपू शकतेस घरी आरामात? आरामात झोपते मी आता पुढची स्ट्रेट पण झोपते मी आता. पुढची बिडची काय नाही, चेअरवीर काय नाही. अगदी म्हणजे मी अशी स्टेट म्हणजे 4 वर्ष असं कसं झोपतात तेच मला माहितीच नव्हतं. ते दिवस आठवले तर कसं वाटतं? रडायला येतं. ते दिवस आठवले तर रडायला येतं. मला वाटत नव्हतं की बरी होईल असं. बरी तर तू झालीच आहेस, बरोबर आहे की नाही? तू मला एकदा सांगितलं होतंस की मला सांगायला आवडेल की ज्या वेळेला मी तुझ्याकडे अशीच बसली होती मॉम मॅटच्या बाजूला, त्यावेळेला ताईने मला एकच प्रश्न विचारला होता की एंजल माझ्या 3 मुली आहेत, 2 मुली आहेत, मला मी नक्की बरी होईल ना? की मला असं वाटत नाहीये की मी जगीन करून, पण मला ना खरंच बरं व्हायचंय. आणि आज मला प्राऊड फील होतंय हे सांगायला की मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटर मध्ये येऊन आज ताई पूर्णपणे बरी झालेली आहे. हो की नाही ताई? आणि तू 4-5 दिवस थेरपीला नव्हतीस, कुठे गेली होतीस? लग्नाला गेले. लग्नाला गावी गेलेली. मग तिथे गेल्यावर काही त्रास झाला का ग तुला? तिथे गेल्यावर मला त्रास नाही झाला, पण नातेवाईक सगळे माझ्याकडे एकदम आश्चर्याने बघायला लागले की तू एवढी म्हणजे बेडवर पडून होती, अक्षरशः ओरडत होती, तुला जेवता येत नव्हतं, झोपता येत नव्हतं. तू डायरेक्टली एवढं लांब जळगावला गावाला आली आणि ट्रेनने. हो. काय त्रास ट्रेनने जाता? नाही, काहीच नाही झालं. काहीच नाही. तिथे गेल्यावर तिकडं पण नाही काय झालं. लोक शॉक झाली. जी बेडवर झोपलेली एवढ्या वर्ष 4 वर्ष उठता येत नव्हतं, पण आज मॉम हेल्थ केअरच्या थेरपी. कुठे थेरपी घेतली सांगितलंस? काय केलं? सांगितलं ना मी, तर म्हटलं असं असं सांगितलं होतं. ते बोलले की ऑपरेशन सांगितल्यानंतर तू डायरेक्ट इकडे गावाला आली. मी बोलले की थेरपीला जाते ना, आमची थेरपी एवढी चांगली आहे की त्यांनी तुला बरं केलं. खरंच आज ज्या समता मॅडम आणि सूरज सर आहे, बरोबर आहे ना, आज त्यांनी ही फ्री डेमोथेरपी सेंटर जे चालू केलं त्याच्यामध्ये ताई तू थेरपी घ्यायला आलीस. काय बोलशील समता मॅडम आणि सूरज सरांसाठी? त्यांच्यासाठी काय बोलावं तेच मला कळत नाही, म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे. कारण मी एवढे माझ्या आजाराला वैतागली होती एवढ्याशा वयामध्ये, कमी वयामध्ये. मला अक्षरशः असं वाटत होतं की सुसाईड करून घ्यावं की असं वाटत होतं मला. म्हणजे तुला असं वाटत होतं की तू आत्महत्या करावं, एवढं तुला दुखत होतं. मला असं सांगायला आवडेल की म्हणजे हा डिसिजन माणूस तेव्हाच घेतो ज्या वेळेला माणूस अख्खा आपल्या आयुष्याला कंटाळलेला असतो. पण ताईने सुद्धा त्यावेळेला तोच डिसिजन घेतला, कारण का दुखणं सहन होत नव्हतं. पण आज मी म्हणेन की समता मॅडम आणि सूरज सरांमुळे मॉम हेल्थ केअर थेरपीमुळे आज ताईला परत जीवनदान भेटलेलं आहे. बरोबर आहे की नाही? खूप खूप धन्यवाद. खरंच त्यांचे आपण जेवढे आभार मानू तेवढेच कमी आहेत, कारण का न ऑपरेशन करता, नाही काही गोळ्या खाता, नाही काही करता आज ताईचं जो रक्त जाड होतं ते पातळ व्हायला चालू झालेलं आहे. बरोबर आहे की नाही ताई? आणि मला 1 वर्ष झालं पिरियड येत नव्हती मला, तर आता पिरियड पण आले मला. अरे वा. त्याच्यामुळे पण मी जरा घरी थांबली. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे नाही, रक्त जाड झालं. डॉक्टर बोलले की रक्त जाड झाले तर ते तुम्हाला येऊ शकणार नाही. पण आज तुला पिरियड सुद्धा यायला लागले. त्याच्यासाठी खरंच समता मॅडम आणि सूरज सरांचे आपण जेवढे आभार मानू ना तेवढे कमीच आहेत. कारण का ह्या गरमाच्या थेरपीमुळे आज तुझ्या शरीरामध्ये एवढे बदल झाले, एवढा तुझ्या शरीरामध्ये पूर्णपणे बदल झाले. न गोळी न काही आता काहीच नाही खात मी. गोळी एकही नाहीये की माझ्या एवढं काहीच नाही. एवढं माझ्याकडे गोळ्या आहेत पण मी अशा टाकून दिल्यात. काम करतेस? सगळं काम करते मी आता. सगळं करते. खरंच ताई खूप छान वाटलं मला तुझ्याशी बोलून आणि तुझा अनुभव शेअर करून. आज तुला शेवटचा प्रश्न विचारीन. जे तुला बघतायत, बरोबर, जे तुला बघतील त्यांना तू काय सांगशील आपल्या थेरपीबद्दल? त्यांना एकच सांगेल की दवाखान्याची पायरीच चढू नका अजिबात. आपल्या थेरपीला या आणि आपल्या थेरपीला येऊन पूर्णपणे तुम्ही रिकवर व्हा. त्याच्यासाठी आपण काय ठेवलं पाहिजे? रेग्युलर यायला पाहिजे आणि विश्वास म्हणजे पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. पूर्णपणे आपण विश्वास ठेवला पाहिजे, तरच आपण विश्वास ठेवलास एवढं सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. तर सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे, म्हणजे एखाद दिवस आपण नक्की काय होऊ, बरे होऊ. बरे म्हणजे समता मॅडम आणि सूरज सर, आज तुमच्यामुळे खरंच आज वंदना जाधव मध्ये जो फरक आला तसा सगळ्यांमध्ये 100% येईल. आज माझ्याकडे सुद्धा शब्द नाहीये तुमच्यासाठी, पण थँक्यू सो मच समता मॅडम आणि सूरज सर. ताई थँक्यू, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू.